त्यात सातारा, सांगली आणि सोलापूरची निवडणूक पांडुरंगाच्या आशीर्वादाने फक्त सद्विवेक बुद्धीने मतदारांनी चांगल्या पद्धतीने केली तर निवडणुकीत चमत्कार घडेल. लोकशाही जिवंत राहावीसाठी त्यांनी मतदारांनी आपल्या बुद्धिमत्तेला विचारून करावं एवढीच आमचं आव्हान. परंतु लढण्याची भूमिका घेणारे कार्यकर्ते उभे केल्यामुळे ही लढाई होते. मला वाटतं लोकांनी जर पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीचा काळ चमत्कार घडणार आहे का? पांडुरंगाच्या कृपेने सध्याच्या निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत त्यात सातारा, सांगली आणि सोलापूरची निवडणूक पांडुरंगाच्या आशीर्वादाने फक्त सद्विवेक बुद्धीने मतदारांनी चांगल्या पद्धतीने केली तर निवडणुकीत चमत्कार घडेल. आता हल्ली चमत्कार हा ईव्हीएम मशीनचा आणि पैशाचा होतोय तुम्हाला माहिती आहे. परंतु शेवटी परमेश्वराच्या दारामधून एवढंच आव्हान करेल की आता लोकप्रतिनिधी निवडून देताना या येणाऱ्या काळामध्ये लोकशाही जिवंत राहावीसाठी त्यांनी मतदारांनी आपल्या बुद्धिमत्तेला विचारून करावं एवढीच आमचं आव्हान. सेना नाराज आहे तुमच्या इथं, शंभूराज देसाई असतील, बाकीचे असतील, बरेच नाराज असतात. मध्यंतरीचा प्रकार जो घडला होता त्यातून नाराजीचा सूर आहे. बघूया, शेवटी निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. मताची आकडेवारी आमच्याकडे नाही, परंतु लढण्याची भूमिका घेणारे कार्यकर्ते उभे केल्यामुळे ही लढाई होते. मला वाटतं लोकांनी जर पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीचा काळ आणि झालेली घटना आठवली तर मला वाटतं चांगल्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो. काँग्रेस एकत्रीकरणाबद्दलची चर्चा सुरू केली, कसं बघताय, कोण मुद्दाम करते? नाही, असं आहे की काँग्रेसच्या बाबतीमधली चर्चा काल तृणमूल काँग्रेस एकत्रीकरण होईल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्रीकरण करावं, विलिनीकरण अशा चर्चा आहेत. अशी चर्चा कुठल्याही आमच्या पक्षाच्या याच्यात झालं नाही. परवाच्या दिवशी वर्धमान दिन होता त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारची चर्चा झाली नाही. उलट आम्ही स्वतःच्या ताकदीवर आम्ही लढाई करायची अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. सध्या अशा कुठल्याही प्रकारचा विचार नाही, एवढं मी तुम्हाला स्पष्ट करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.